ओम नमः चंडिकायै. नारायणी मासाच्या या आजच्या कृष्ण पक्षाच्या सप्तमीच्या दिवशी आजचा शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आज आपण भगवती जगन्मातेचं चरित्र श्रवण करत आहोत. देवी भागवताचा महिमा सांगताना किंवा महात्म्य सांगताना स्वतः देवी भागवतामध्येच व्यासमहर्षी म्हणतात, इदमखिल कथानां सारभूतं पुराणं निखिल निगमतुल्यं सत्प्रमाणानुविध्यं. कसं सांगितलंय? निखिल निगम तुल्यम सत्प्रमाणानुविध्यम. कसं आहे? हे सर्व कथांचं साररूप असं पुराण आहे. इदमखिल कथानां सारभूतं पुराणम आणि निखिल निगमतुल्यम, सर्व प्रकारच्या वेदांची तुलना असणारं हे असं प्रमाण आहे. आणि कसं आहे? सत्प्रमाणानुविद्धम. बरोबर आहे. 6व्या स्कंधाच्या समाप्तीच्या वेळेला हा श्लोक व्यासमहर्षी उद्धृत करतात. त्यातला मी अर्धा श्लोक म्हणून पुढचं काही आपल्याला आवश्यकता नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे, वेदांमध्ये केनोपनिषद आणि आपलं दैवीय उपनिषद जे आहे, ह्या दोन उपनिषदांचा आधार घेऊन या अध्यायाची रचना केलेली आहे. आपण हा कथाभाग जो आहे त्रिपुरार रहस्याच्या आपण लिखित भागामध्ये आपण यापूर्वी पाहिलेला होता. ही कथा त्रिपुरार रहस्यामध्ये पण दत्तात्रय भगवान परशुरामांना सांगतात. थोड्याफार बदलांनी आणि थोड्याफार उदाहरणांनी वेगळी ही कथा आहे, पण सर्वत्र जवळपास सगळ्याच पुराणांमध्ये सर्वजण देवजण तिला म्हणतात की तू कोण आहेस बाई, तुझा आम्हाला सांग, पत्ता सगळा सांग, तू कोण आहेस, ते तो सगळा विषय नंतरचा आहे. पण तत्पूर्वी काय घडलं याचा अनुभव घेताना, ह्याचा विषयाचं विश्लेषण करताना, ह्याचं चिंतन करताना आपल्याला केनोपनिषदाकडं बघावंसं वाटतं. केनोपनिषदाच्या उत्तरार्धामध्ये ही जेव्हा कथा येते, यक्ष येतो सगळ्या देवतांची परीक्षा घ्यायला आणि यक्षरूप गायब होऊन नंतर जेव्हा ती ब्रह्मविद्या प्रकट होते, ती उमा हैमवती जी प्रकट होते ती ब्रह्मविद्या स्वरूपाने. इथं तसंच थोड्याफार फरकाने आहे. ह्या देवी भागवताच्या 12 स्कंधातला हा 8वा अध्याय आहे. 12व्या स्कंधातला अगदी अशी समाप्तीच्या वेळेला छोटीशी कथा आहे. जास्त विस्तार नाही, जास्त ताणणं नाही. 10-15 मिनटात ती कथा संपून जाईल. पण ह्याच्यातनं घेण्यासारखं खूप काही आहे. विषय असा होता, याच्यामध्ये जनमेजय राजांनी व्यासांना बरेचसे प्रश्न विचारले. त्या प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर देताना व्यासमहर्षी ही कथा सांगतात. कथा अशी सांगतात की पूर्वीच्या काळी असं म्हणतात की सर्व देवांनी 100 वर्ष दैत्यांशी युद्ध केल्याच्या नंतर युद्ध देवगण जिंकतात. देवगण युद्ध जिंकल्याच्या नंतर नाना शस्त्रप्रहरणम नाना माया विचित्रम जगत्क्षयकरम नूनम तेषाम युद्धम मभुनृप. हे नृपा, ते कसं होतं? अतिशय भयानक असं युद्ध होतं. नाना शस्त्रप्रहरणम नाना माया विचित्रतम, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माया वापरल्या होत्या एकमेकांच्या. मग काय झालं? पराशक्ती कृपावेशात देवै दैत्या जितायुधी. मग भगवती पराशक्तीच्या कृपाप्रसादामुळे देवांनी दैत्यांवरती विजय प्राप्त केला असं ते म्हणतात. मग त्याच्यामुळे काय झालं? भुवम स्वर्गम परित्यज्य गता पाताल वेश्मनी. त्यांनी भूलोक आणि स्वर्गाचा त्याग करून सर्व दैत्यांना पाताळ लोकामध्ये जावं लागलं आणि त्यांनी पाताळ लोकामध्ये प्रयाण केलं असं ते म्हटले. ततः प्रहर्षिता देवा स्वपराक्रम वर्णनम. आणि ह्यांना काय वाटलं की आपणच फार अतिशय आता शक्तिशाली झालो, आपल्यासारखं दुसरं या जगामध्ये कोणीच नाही, असं सगळ्यांना हर्ष झाला आणि सगळेजण असे अहंकारामध्ये सगळेजण बुडून गेले असं झालं ते. मग जयोस्माकं कुतो न स्यात् अस्माकं महिमा यतः सर्वोत्तर कृत दैत्या पामरा निष्पराक्रमाः. आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही आहे आणि हे दैत्य म्हणजे काय आहेत? आपल्यासमोर केवळ पामर आणि काय ते काय आपल्या डाव्या हाताचा मळ असं त्यांना ते वाटायला लागलं असं ते झालं. मग ते काय झालं? पराशक्ती प्रभावंतु न ज्ञात्वा मोहमागताः. मोहाशी ते आरूढ झाल्यामुळं त्यांना भगवतीचा जो प्रभाव आहे तो त्यांचा सगळा विसरून गेला. म्हणून काय झालं? भगवतींनी ह्यांना अद्दल घडवण्यासाठी म्हणा किंवा ह्यांना ज्ञान देण्यासाठी म्हणा, भगवतीने एक कृती केली किंवा एक युक्ती लढवली. ती अशी, ते काय म्हणतात की प्रादुरासित कृपापूर्णा यक्षरूपेण भूमिप. एक असा यक्ष म्हणून अशी ती अशी यक्षरूपाने त्यांच्या सगळ्यांच्या समोर ती अशी आकाशामध्ये प्रकट झाली. कसं होतं? अतिशय भयानक असं विराट असं त्या यक्षाचं रूप होतं. त्याला हात नव्हते, पाय नव्हते, मुख नव्हतं, काय नव्हतं. देवांना वाटलं ही काय कसली राक्षसांची काही माया आहे, काही छळ केलेला आहे, काय दुसरी भानगड काय आहे असं त्यांना वाटलं. तसं होतं विद्युत कोटी समानाभम हस्तपादादिवर्जितम अदृष्टम तदृष्ट्वा तेजः परमसुंदरम. ते कसं होतं? विद्युत कोटी
1000 कोटी ज्या विजा चमकतात की नाही त्याप्रमाणे चमकावं असं ते यक्षाचं तेज होतं. आणि ते कसं होतं, हस्तपादा विवर्जितम, हातपायांच्या शिवाय ते असं त्याचं तेज होतं. त्याला बघून सगळेजण देवगण विस्मयचित झाले. मग त्याने कुठून ही माया निर्माण झाली, कोण आहे ह्याचा थोडासा आपल्याला संशोधन, ह्याचा शोध आपण थोडासा घेतला पाहिजे असं देवांना वाटू लागलं. आणि मग त्यांनी काय एका चर्चा करायला सुरुवात केली की ते काय म्हणाले की मग देवराज आता काय करायचं. मग देवांनी काय सांगितलं की अग्निदेवा तुम्ही जा आणि त्याला विचारा तू कोण आहेस आणि कशाला आला इथं. असं ते म्हटल्यानंतर वेगाच निर्गतो वन्हीर ययो यक्षस सन्निधौ तदा प्रोवाच यक्षस्पम कोस्ती हुताशनम. तो यक्षाला गेला आणि म्हणाला की तू कोण आहे. यक्ष म्हणतात की तू कोण आहे आधी सांग, तू कशाला आला इथं सांग, तुझा परिचय दे. आता आधीच अहंकारामध्ये होते. मी म्हटले मी जातवेद आहे, मी अग्नी आहे, मी देवांचं मुख आहे, सगळ्या जगाला जळवून टाकायची माझ्यामध्ये ताकद आहे. ते म्हटले हो का, असं आहे का, बरोबर. हे तृण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ह्याला हे चिपाड घे किंवा ह्याचा कडब्याचा हा तुकडा घे, ह्याला एवढं जाळून दाखव, असं तो यक्ष अग्निदेवाला म्हणाला. अग्नी ओततोय अग्नी कशाच जळते, काही अग्नी जाळू शकला नाही. निर्लज्जपणे गेला होता, लज्जित होऊन माघारी आला आणि इंद्रदेवाला म्हटला की महाराज हे काय आपल्या हातचं काम नाही. ते लज्जित होऊन, त्याचा शब्द तसाच आहे, नशशाक तृणम दग्धुम लज्जितो गासुरांप्रती पृष्ठे देवसुवृत्तांते सर्वं प्रोवाच हवेभूक. मग हवेभूक म्हणजे हवेवाहन आणि अग्निदेवानी जाऊन इंद्रदेवाला सांगितलं की हे मला काही त्याने परिचय दिला नाही, मीच त्याच्यासमोर लज्जित होऊन पुन्हा माघारी आलो आहे. मग ते काय म्हणतात की त्याच्यानंतर प्राणरूपयमुश्च सर्वेषां सर्वशक्तिविधारकः त्वमेव गत्वा जानीहि किमिदं यक्षते मे. त्यानंतर ते वायुदेवाला म्हटले की तू तू जाऊन ते बघून ये कोण आहे, त्यांना विचारून ये. इंद्रदेव म्हटले, तर वायुदेव पण अत्यंत अभिमानाने गेले आणि विचारलं कोण आहेस बाबा तू यक्षाला. यक्ष म्हटले की तू कोण आहे आधी सांग. तो म्हटला की तो यक्ष वच श्रुत्वा गर्वेण मरुद ब्रवीत. प्रभंजन काय म्हटला की मी प्रभंजन आहे, मी वायू आहे, मी मातरिश्व आहे. बोलायची भाषा बघा यांची. यक्षाच्या समोर ते म्हणतात हो का, तुझं बल काय आहे बाबा की मी एका क्षणामध्ये सगळ्या सृष्टीला असं उडवून लावू शकतो माझ्या वादळामध्ये किंवा माझ्या वेगामध्ये. ते म्हणते हो का, ठीक आहे, तू एक काम कर, ह्या तृणाला किंवा हे जे चिपाड जे आहे ह्या चिपाडाला तू ह्याला हलवून दाखव. म्हणजे एवढं वादळ आलं तिथं, एवढं वायू एवढा वेगाने वाहू लागला. काय तुम्हाला म्हणायचं की लावाल तेवढा वेग लावा तिथं, पण ते तृण जे होतं ते असं सुद्धा हल्लं नाही साधं. हे बघून वायुदेवाला अत्यंत लज्जित व्हायला झालं, लाजला आणि गपचूप मान खाली घालून निघून आला. इंद्रदेवाकडे गेला, म्हटलं की देवराज माझ्याच्याने काही हे होत नाही आणि तो काही यक्ष आपला परिचय देत नाही. त्याला आपण परिचय द्यायच्या आधी आधी आपल्या शक्तीची पराकाष्ठा त्याच्यासमोर आपल्याला करावी लागते. आणि त्याच्यानंतर की म्हणजे की तुम्ही आमचे देवराज आहात, तुम्ही आमचे प्रभू आहात, तुम्ही आमचे स्वामी आहात, तुम्हीच आता जाऊन त्या यक्षाला विचारा की तुम्ही कोण आहे, तू कोण आहे बाबा, तू कशाला इथं आलाय. देवराज इंद्र गेले आणि छाती काढून असे विचारणार त्याला काय, तेवढं ते अदृश्य झाले. तुझी एवढी पण लायकी नाही आहे की तुझ्याशी मी बोलावं तरी, अग्नी आणि वायूशी मी बोललो तरी, असं ते एवढी त्यांना लाज वाटली इंद्रदेवांना. त्यांनी असं आता त्यांनी सांगितलं आहे अतीव लज्जितो जातो वासवो देवराडपी. वासव म्हणजे इंद्रदेवाला अतिशय लज्जा वाटली की आपली एवढीसुद्धा पात्रता नाही की आपण त्याच्याशी बोलावं तरी, हे की नाही. अहंकारामध्ये गेल्यानंतर आपण प्रभूच्या आत्मरूपाच्या अहंकाराच्या आपण जर अधीन गेलो तर आपण आपल्या स्वस्वरूपापासून दूर जातो. हे उदाहरण या ठिकाणी ह्या कथेतून यांना सांगायचं आहे की अहंकार जर युक्त असेल तर आपण आपल्या स्वतःशी स्वरूपाशी एकनिष्ठ होऊ शकत नाही, आपण त्याला जाणू शकत नाही. ह्याचं उदाहरण आहे प्रादुवाचपरंतेज यक्षरूपम परात्परम अंतर्धानम ततप्राप तदक्षम वासवाग्रत. वासवाग्रत म्हणजे इंद्राच्या समोर ते यक्षरूप नाहीच झालं आणि तो लज्जित होऊन इंद्रदेव माघारी आला. तिथे एक त्यांनी सांगितलं की किम मया तत्र वक्तव्यम स्वलघुत्वम सुरांप्रती. माझं लघुत्व मी सुरांच्या समोर जाऊन काय सांगू मी, असं त्यांना वाटू लागलं. इथे निश्चित तत्रैव गत्वा हित्वा सुरेश्वरः चरित्रमिदृशम यस्य तामेव शरणंगतम. म्हणून असा त्यांना वाटलं की आता आपली ही लज्जा जर ठेवायची असेल तर आपण भगवती परांबिकेला शरण गेलं पाहिजे. म्हणून इंद्रदेवांनी देवीचं स्मरण केलं तर त्यावेळेला व्योमवाणी म्हणजे आकाशामध्ये व्योमवाणी नमस्तले आकाशवाणी झाली की तू मायाबीजम सहस्राक्ष जपन तेन सुखी भव ततो जजाप परम मायाबीजम परात्परम लक्षवर्ष निराहारो ध्यान मीलित लोचनः. संदेश ऐका की 1,00,000 वर्ष 1,00,000 वर्ष इंद्रदेवाने मायाबीज म्हणजे ह्रीम
या मंत्राचं उच्चारण केल्यानंतरच त्याला भगवतीचा साक्षात्कार झाला. आकाशवाणी झाली की तू जा आता हिमालयावरती जाऊन 1,00,000 तुझ्या या अहंकाराचं, म्हणजे बघा इंद्रदेवाला एका वेळेला जर अहंकार झाला तर त्याला 1,00,000 वर्ष तपश्चर्या करावी लागली. तर आपण किती अहंकारी होतो, आपण किती गर्विष्ठ होतो, आणि आपण मग आपल्या स्वरूपापासून, आपल्या भगवतीपासून, आपल्या जगदंबिकेपासून, जगन्मातेपासून आपण मनानी, विचारांनी, बुद्धीनी आणि सगळ्याच गोष्टींनी किती दूर जातो, जेव्हा आपण आपल्या अहंकारात मी कोणतरी आहे ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला बुडतो त्यावेळेला आपण आपल्या स्वरूपापासून दूर झालेला असतो. म्हणून त्याला 1,00,000 वर्ष तपश्चर्या करावी लागली. तो इंद्रदेव होता, ते सत्ययुग होतं. आपलं काय आहे, आपली काय गती, बरोबर आहे की नाही. मग ततो जजाप परमम माया बीजम परात परम, तिथं गेल्यानंतर त्यांनी जजाप मायाबीजाचा जाप केला. मायाबीजाचा जप केल्याच्यानंतर त्याला 1,00,000 वर्षानंतर भगवतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं. ती कशी होती? अकस्मात चैत्रमासीयन नवम्या मध्ये गौरवो. आता इथं पण चैत्रमासाची नवमी सांगितलेली आहे. देवी गीतेच्या सुरुवातीला भगवती जेव्हा हिमालयाच्या समोर प्रकट झाली ती पण तिथी, तो काळसुद्धा चैत्रमासाची नवमी आणि शुक्रवार असं सांगितलं होतं त्यांनी. तुम्ही अध्याय 31वा 32वा अध्याय तुम्ही बघा देवी गीतेमध्ये सप्तमस्कंधातला, त्याच्यामध्ये ती तिथी दिलेली आहे. इथं पण ती स्थिती सांगितलेली आहे. कुर्म पुराणामध्ये सुद्धा असंच वर्णन आहे. जेव्हा देवी भगवती हैमवती उमा जगदंबिका परमेश आणि भुवनेश्वरी जेव्हा प्रकट होते देवतांच्या समोर, त्यावेळेला ही तिथी चैत्रनवमी आणि शुक्रवार असे तिथी सगळीकडे सांगितलेले आहे. ती कशी सांगितली? तेजोमंडलमध्ये तू कुमारी नवयौवनाम, अशा खूप मोठ्या तेजोवलयामध्ये कुमारी, हे बघा हिच्यासारखी कुमारी नवयौवनाम, नवीन यौवनाला प्राप्त झालेली ती देवी होती. कशी होती? भास्वत जपा प्रसोनाभाम बालकोटी रवी प्रभाम. भास्वत जपा प्रसानोभाम, जपा म्हणजे जास्वंदी, जास्वंदीप्रमाणे जिची प्रसोनाभाम, ती कशी होती? अशी तिच्या जास्वंदी चमकायला जर लागली तर कशी चमकेल त्याप्रमाणे तिची कांती होती. आणि बालकोटी रविप्रभाम, भुवनेश्वरीचं ध्यान आहे, बालरविद्युतबिंदू किरीटाम तुंगकुचाम, त्याप्रमाणे बालकोटी रविप्रभाम, उगवत्या सूर्याच्या अनेक, म्हणजे उगवता म्हणजे बालसूर्य सांगितलं की नाही, बालकोटी रविप्रभाम, उगवत्या सूर्यांच्या कोटी प्रभेप्रमाणे जिचा कांती होती. बालशेवतांश मुकुटाम, जिचा मुकुट अत्यंत छोटासा आणि बालशीतांशू, अतिशय त्यातून कोमल अशा शीतल अशा, ज्यातून कांती असा तिचा प्रकाश पसरत होता, असा तिचा मुकुट होता, अशी ती होती. कशी होती? वस्त्रांतरव्यंजिता स्तनीम, तिचे स्तन जे आहे ते वस्त्रांमध्ये तिचे असे आबद्ध झालेले आहेत अशी होती. कशी होती? दधानाम रमणीयांगीम कोमलांगता लताम शिवाम, एखाद्या वेलीप्रमाणे जशी कोमल असावे अशी ती कोमलांगी अशी जगन्माता कशी होती? भक्त कल्पद्रुमाम अंबाम, भक्तांची कल्पद्रुमा म्हणजे भक्तांची कल्पलता अशी असणारी अंबा अशी ती आई. नानाभूषण भूषिताम, अनेक प्रकारचे भूषण तिने धारण केलेले होते. आणि मग नंतर असं म्हणजे कसं, आणि साडी कशी होती तिची? रक्तांबर परिधानाम रक्तचंदन चर्चिताम, तिचं कसं होतं वर्णन आहे असं, भुवनेश्वरीचं ध्यान आहे बघा. रक्तांबर परिधानाम रक्तचंदन, लाल रंगाची वर्णाची तिने वस्त्र धारण केले होते. उमाभिधानाम पुरतो देवीम हैमवतीम शिवाम, केनोपनिषदाचा शब्द आहे. उमाभि, तिचं नाव काय होतं? उमा अभिधाना देवीम हैमवतीम शिवाम, बरोबर आहे. निव्याज करुणामूर्तीम सर्व कारण कारणम ददर्श वासवास्तत्र प्रेमगद्गतितन्वितः, तिला बघितल्यानंतर इंद्राला अतिशय भरून आलं आणि भक्ती प्रेमाश्रू नयनाने त्यांच्या काय झालं की प्रेमाश्रूपूर्ण नयनो रोमांचितनुस्ततः दंडवत प्रणनामाथ पादयोर जगदीशितुः, जगदीश्वरीच्या चरणावरती त्यांनी प्रेमाश्रूपूर्ण नयनयुक्तांनी तिच्या चरणांवरती एखादा दंड जसा खाली पडावा त्याप्रमाणे त्याने भगवती जगन्मातेला नमस्कार केला आणि विचारलं प्रादुर्भूतम च कस्मात तद वदम सर्व सुशोभने इति तसे वच श्रुत्वा पोवाच करुणा, तू कशासाठी आली आणि तू कुठं तुझा प्रादुर्भाव कसा झाला हे मला तू सुश्रोणी सांग. मग ती म्हणते की रूपम मदीयम ब्रह्मसत सर्व कारण कारणम मया अधिष्ठानभूतम तू सर्वसाक्षी निरामयम, मी एकमात्र ह्या सगळ्या जगाची कारणभूत असणारी ब्रह्मस्वरूपिणी मी आधार स्वरूपा मी जगज्जननी आहे असं देवी म्हणते. कशी म्हणते की मायेमुळं मायाधिष्ठानभूतन तुम सर्वसाक्षी निरामयम, हे सगळं मायेने जे निर्माण केलेलं आहे पण सर्वांच्या अंतरामध्ये साक्षी रूपाने, कॉन्शियसनेस रूपाने, स्वसंवित्ती रूपाने साक्षीभावाने बघणारी जी कोणी आहे
ती साक्षी रूपा मी स्वतः आहे असं ती देवी म्हणते. सर्वे वेदा यत्पदमाननंती तपांसी सर्वाणि चेद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं तरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि. सर्व सगळे वेद, चारही वेद ज्या चरणांचं यत्पदम मानंती, ज्या चरणांचं स्मरण करतात, तपांसी सर्वाणि चेद्वदन्ति, की ज्याच्याबद्दल तुम्ही तपश्चर्या करावी, ज्याला तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करावा, जे ते सांगतात, ज्याच्यासाठी सगळे योगी लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात, त्यासाठी ते पद जे आहे, ते चरणकमल जे आहे, ते जाणण्याचं उद्दिष्ट जे ऑब्जेक्ट जे आहे, ते ज्ञान जे आहे, ते परब्रह्मस्वरूप ज्ञान जे आहे, ते ज्ञान म्हणजे मी आहे. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म तदेवाहुश्च ह्रीमयं द्वे बीजे मंत्रोस्तो मुख्यत्वेन सुरोत्तम. ओम आणि ह्रीम हे दोन माझेच बीजमंत्र आहे. ओंकार स्वरूपात सुद्धा मीच आहे, ह्रिंकार स्वरूपात सुद्धा मीच आहे असं देवी म्हणते. भाग्यद्वैवती श्रम्याक सृजामी सकलम जगत. मी सर्वांची भाग्याची जननी आहे, सर्वांचं भाग्य निश्चित करणारी आहे. मी स्वतः सगळ्या जगाचं सृजन करते असे म्हणते. की तत्रैक भाग संप्रोक्त सच्चिदानंद नामकः, त्यातला एक भाग जो आहे आधार रूपाने सच्चिदानंद नावाचा, आत्मरूपाने परब्रह्मरूपाने मी, आणि माया प्रकृती संज्ञस्तू पराशक्ती महेश्वरी, आणि माया रूपाने प्रकृती रूपाने जी पराशक्ती रूपाने जी कोणी आहे ती सुद्धा मीच आहे. बघा भगवती कशी आहे, मी सांगितलं याच्या आधी पण, ती शबल ब्रह्मरूपिणी आहे. विषय काय होता, केनोपनिषदामध्ये आपण आधीची कथा वाचून आलो. नंतर देवी सांगते की सगळ्याचं कारण मीच आहे, सर्वांतर्यामिणी मीच आहे. ओम सर्वे वै देवा देवी तस्थो कासेत्वं महादेवी. ते देवी उपनिषद बघा, सा ब्रवीद अहम ब्रह्मस्वरूपिणी, मी ब्रह्मस्वरूपिणी आहे. मत्तः प्रतिपुरुषात्मकं जगत. आता पुरुष आणि प्रकृती दोन्ही माझेच रूप आहेत. शून्यंचा शून्यंच, देवी उपनिषद तुम्ही काढून बघा, सगळं शून्यंचा शून्यंच. मी कशी आहे, अहमानंदानानंदौ अहम विज्ञाना विज्ञाने. मी ज्ञान आहे, मी विज्ञान आहे, मी अज्ञानसुद्धा मीच आहे. अहम ब्रह्मा ब्रह्मणी वेदितव्ये. जाणणारं ब्रह्म, जाणण्यासाठी योग्य किंवा एकत्रूप व्हावा असं ब्रह्मस्वरूपिणी सुद्धा मीच आहे. ब्रह्मणी म्हणजे प्रकृतीरूपिणी सुद्धा, ब्रह्मा ब्रह्मणी वेदितव्ये. जाणण्यासाठी जाणीव शक्ती जी आहे, मला मीपणाची जिथून जाणीव होते ती जाणीव रूपिणी सुद्धा मीच आहे. ब्रह्मा ब्रह्मणी वेदितव्ये. अहम पंचभूतान्य पंचभूतानी. मीच पंचभूत आहे आणि अपंचीकृत पण मीच आहे, है की नाही. अहम पंचभूतान्य पंचभूतानी अहम अखिलं जगत. मी सगळं जगत आहे. वेदोहम अवेदोहम. वेद पण मीच आहे, अवेद पण मीच आहे. म्हणजे नास्तिक तत्त्वज्ञानसुद्धा माझंच आहे आणि आस्तिक तत्त्वज्ञानसुद्धा माझंच आहे. वेदोहम अवेदोहम. विद्याहम अविद्याहम. ब्रह्मविद्या मीच आहे, अविद्या स्वरूपिणी माया स्वरूपिणी मीच आहे. विद्याहम विद्याहम अजाह मनजाहम. माझा जन्मही होतो, मी अजन्माही आहे. मी आदी आहे, मी अनआदी पण आहे, अनादी निर्गुण. बरोबर आहे की नाही. अजाहम मनजाहम अधश्चोर्ध्वम तिर्यक चाहम. खाली वर चारही दिशा मीच आहे, तिर्यक चाहम. मग पुढं सुरू होतं, अहम रुद्रे भिर्वसुभिश्चरामी. मी रुद्र, अहम रुद्रे वसुभिश्चरामी. मी रुद्र वसु यांचं भरणपोषण करते. वसुभिश्चरामी. अहम आदित्यैहि अह विश्वदेवै अहम विश्वदेवैहि. मीच द्वादश आदित्य आहे, मीच विश्वदेवा आहे. बरोबर आहे की नाही. तो कथाभाग इथं ह्याच्यामध्ये तिथं वैदिक छंदामध्ये आहे, इथं अनुष्टुप छंदामध्ये पौराण भाषेमध्ये इथं दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितले, रजोगुणाधिको ब्रह्मा विष्णू सत्वाधिको भवेत् तमो गुणाधिको रुद्र सर्व कारण रूपधृक्. गुणत्रयात्मका प्रोक्ता ब्रह्म विष्णू महेश्वराः. माझ्या त्रिगुणातून ब्रह्मा विष्णू महेश्वर निर्माण होतात, की ब्रह्म रजोगुणातून विष्णू सत्वगुणातून रुद्र तमो गुणातून निर्माण होतो. मग त्याचं कसं होतं की तुमच्या शरीरामध्ये कसं होतं, स्थूलदेहो भवेत् ब्रह्मा. जर तो स्थूलदेह आहे, स्थूलदेहो भवेत् ब्रह्मा. आणि काय, लिंगदेहो हरिस्मृतः. हरी जो आहे तुमचा, तो प्राणशरीर तुमचा देह आहे. रुद्रस्तु कारणो देहो. रुद्र कसा आहे, कारण देह आहे. आणि तुरी हा त्वहमेवच. आणि चौथा जो देह आहे महाकारण शरीर ज्याला म्हटलेलं आहे, ते महाकारण शरीर मीच आहे. म्हणजे माझ्या आधारावरती तीनही देवता, म्हणजे तुमचं शरीर दृष्टीने जरी विचार केला तरी मीच तुमची आधार. प्राणशक्ती मीच आहे, चैतन्य शक्ती मीच आहे, चिती म्हणजे जाणीव शक्तीसुद्धा मीच आहे असं ती म्हणते. प्रलये सर्व जगतो मदभिन्नैव तिष्ठति. प्राणीकर्म परेका पाक वशतः पुनरेवही. प्रलयाच्या काळाला सगळं जग माझ्यामध्ये समावलं जातं.
आणि जेव्हा पुन्हा सृष्टी होते प्रत्येकाच्या कर्मविपाकाप्रमाणे कर्माप्रमाणे पुन्हा त्याला तसा जन्म पुन्हा होतो असं देवी म्हणते. ते काय म्हणते की माझं मी काय करतो मत्प्रसादात भविरस्तु जयो लब्धोस्ती सर्वथा युष्मानहम नतर्यामी काष्ठपुत्तलिकोपमान. काष्ठपुत्तलिकोपमान ते काय आता बघा आपलं नाथ महाराजांचा प्रमाण आपल्याला येतं. काष्ठपुत्तलिका म्हणजे कठपुतली आपण ज्याला म्हणतो की नाही त्यातनं. मग आपलं नाथ महाराजांचं प्रमाण काय आहे की इंद्रादिका म्हणे जी बाहुली, बरोबर आहे की नाही. अमरपुरची तिची घरकुली. अरे तुम्हाला मी नाचवते माझ्या मायेमध्ये, माझ्या मायेवरती, माझ्या प्रभावावरती तुम्हाला मी नाचवते. माझ्या भ्रांतीमुळे तुम्ही नाचता आणि तुम्ही स्वतःला काय समजता, तुम्ही युद्ध जिंकलं, तुम्ही शक्ती. एक शक्ती जर तुमच्यातनं निघून गेली तर काही होत नाही. दुर्गा चालीसेमध्ये म्हणलं शक्तिरूपको मरमन पायो शक्ती गई तप तम मनपचतायो शरणागती होई कीर्ती बखानी जय 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 जगदंबा भवानी भई प्रसन्न आदी जगदंबा दै शक्ती नाही करहु विलंबा. बरोबर आहे की नाही. शक्ती जर गेली तुम्हाला कोणी रुद्रहीन विष्णुहीन म्हणत नाही, शक्तिहीन म्हणतात. शक्तिहीन असणारा कुठलाही व्यक्ती कुठलाही प्राणी हा निंदेच मानलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही शक्तीचं तुम्ही असं हे करू नका. मद्भयाती पवनोभित्या सूर्यश्च गच्छति इंद्राग्नेय मृत्युवस्तद्वाहम सर्वोत्तमा सुता. माझ्या भयानी वायू वाहतो, माझ्या भयानी सूर्य पळतो, माझ्या भयानेच ब्रह्मा विष्णू रुद्र सगळेजण कार्य करतात. कशाचं सृष्टीस्थिती तिरोधाने प्रेरयाम्यहमेवच. म्हणून तुमच्या सगळ्यांमध्ये मी शक्तिरूप असणारी मी आद्यशक्ती श्रेष्ठ आहे असं म्हणते. म्हणून तुम्हाला जर असं वाटतं की आणि माझ्या अनुग्रहम ततः कर्तुम युष्मात देहात धनोत्तमम निसृतम सहसा तेजम मिहत मदीयम यक्षमित्तपी. हे यक्ष दुसरा कोणी नसून तुमच्यावरती अनुग्रह करावा, तुम्हाला ज्ञान व्हावं, तुम्हाला हे समजावं म्हणून हा यक्षरूपामध्ये मी चाललेले होते. हा कथाभाग 7व्या स्कंदामध्ये नंतर ह्यातून असं होतं की मग सगळे देवजन मिळून मग ते नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणतस्मतां ताम अग्निवर्णात् तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टां दुर्गां देवीं शरणं प्रपद्या महेसुरान्नाशयित्रे ते नमः. स्तुतिभाग तू पुढं देवीं वाचमजनयन्त देवा आस्तां विश्वरूपा पशुवदन्ते सा न ओमंद्रे शमूर्जन्दुहा आज्ञाधेनुर्वागस्मानुपसुष्टतैतो. आणि मग पुढं स्तुती कालरात्रीं ब्रह्मस्तोतां वैष्णवीं स्कंदमातरं सरस्वतीमदितिं दक्षदोहितरन्नमाम पावनां शिवां महालक्ष्मी च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. सर्वांनी मिळून मग देवीची स्तुती केली आणि मग पुढं 9 अध्यायांमधून देवी त्यांना देवी गीतेचा उपदेश करते असं 7व्या स्कंदामध्ये बघितलं. ही कथा आणि हा कथाभाग प्रेरित आहे म्हणून म्हटलं की इदमखिल कथानां सारभूतं पुराणं निखिल निगमतुल्यं तत्प्रमाणान विद्धं. की समस्त वेदांचं सार असणारं, वेदांताचं ज्ञान असणारं, शाक्त वेदांताचे जे उपनिषद आहेत त्यांचं हे सार असणारं हे देवी भागवत जे आहे त्याच्यामध्ये हा भगवतीचा महिमा यांनी सांगितलेला आहे. प्रत्यक्ष आधी देवीनी क्रियेमधून देवतांना दाखवलं की तुम्ही माझ्याशिवाय न अग्नी तुम्ही एका साध्या तृणाला जाळू शकत नाही, न मातरिश्वा किंवा प्रभंजन म्हणा किंवा ज्याला वायू असं म्हणा तो या माझ्या शक्तीशिवाय ह्याला हलवूसुद्धा शकत नाही. अशी मी शक्तिस्वरूपिणी, मी सर्वशक्तीस्वरूपिणी, सर्वांतर्यामिणी रूपिणी, मी परब्रह्मस्वरूपिणी, मी आत्मस्वरूपिणी आणि मीच मायास्वरूपिणी अशी जगज्जननी तुमची सर्वांची अधिष्ठात्री आहे. म्हणून आपण अहंकाराच्या अधीन होऊन भगवतीची विस्मृती कदापि होऊ देऊ नये असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर जेव्हा आपण ध्यान साधना करत असू, जेव्हा आपण आत्मरूपाची साधना करत असो त्यावेळेला आपण देहबुद्धीतून म्हणजे मी कोणीतरी XYZ कोणीतरी मी आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे की त्यावेळेला लक्षात ठेवा. आणि त्या अहंकारामध्ये मग मला एवढा सन्मान मिळाला नाही, मग मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, मग जाऊ द्या कशाला दुसऱ्यांचं नाव घ्यायचं. आमच्या महाराज लोकांचं मी माझंच घेतो की काय वेळेला मला बोलवलंच नाही, ह्यांनी माझा सत्कारच केला नाही, ह्यांनी मला पाकिट एवढंच दिलं तेवढं दिलं नाही, असा सगळा विचार ज्यावेळेला येतो त्यावेळेला मी माझ्या स्वतःपासून दूर गेलेला असतो. मी स्वतः म्हणजे कोण, मी स्वतः म्हणजे अहमेवास पूर्वंतुम. लक्षात येत काय. तदात्मरूपम चित्संवित परब्रह्म एकनाथ नामकम. त्या आत्मस्वरूपापासून त्या साधनेपासून साधकांनी हा उपदेश देवतांना तर आहेच पण आपल्या साधकांना जे साधन मार्गामध्ये आहेत त्या साधकांना भगवतीची साधना करताना, कुंडलिनीची साधना करताना आपल्या देहात्मभावाकडं किंवा आपल्या पोझिशनकडं न बघता किंवा मी कोणीतरी एका अमुक आहे ह्याच्यातून बाहेर पडून आपण जेव्हा स्वतःकडं आपण जेव्हा लक्ष केंद्रित करतो
तेव्हा अहंकाराचा वारा न लागोरा, जसं जे नामदेव महाराजांनी म्हटले, त्याचं कारणच हे आहे की त्या अहंकारापासून आपण दूर राहावं फक्त, आणि आपण आपल्या भगवती जगन्मातेच्या, आपल्या स्वतःच्या बरोबर जास्त राहण्याची आवश्यकता आहे. हा संदेश आजच्या कथेतून आपल्याला घेता येऊ शकतो. ओम श्री मात्रे नमः. ओम नमः चंडिकायै. श्री जगदंबार्पणमस्तु.